आलेली आहे आणि आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे मंडप उभारण्यात येत आहे। आपल्या सोबत आयोजक आहेत, हे नेमकं कसं नियोजन केलंय की आंदोलनाचा काय वाढणार आहे असं दिसतंय का? हे आंदोलन आरक्षण घेतल्याशिवाय परत एकही व्यक्ती जाणार नाही आणि जरी कदाचित एखादा व्यक्ती अडीअडचणीमुळे आजारामुळे जो गावाकडे गेला त्याच्या बदल्यात 5 व्यक्ती पाठवणार आहे। म्हणजे आम्ही घरी राहिलेले मराठी जे आहेत ते आम्ही 7 टप्प्यामध्ये या आंदोलनाची तयारी मनोजदादांनी केलेली आहे। पहिला टप्पा आपला सुरू आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं आंदोलन आता सुरू होणार आहे। ही आता तुम्ही पाहत असताल ही महानगरपालिका आणि सरकार यांनी आम्हाला ज्या सोयीसुविधा द्यायला पाहिजे त्याची हयगय केली होती। त्यामुळे अनेक आंदोलकांची फजिती झाली, पावसात भिजावं लागलं, शौचाला पाणी नाही, प्यायला पाणी नाही। तर ती सर्व महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने इथे अन्न खाण्याचं, पिण्याच्या पाण्याचे ट्रक आणि मुबलक साहित्य पाठवले। आम्ही आता मुंबईच्या बांधवांना सुद्धा आमच्या सोबत जीव घालू शकतो इतकी व्यवस्था झाली। ही जे पुण्याचे आमचे मराठा सेवक आहेत, एक मोठे मराठा सेवक आहेत जे सामाजिक काम करतात, त्यांनी पूर्ण यासाठी देखील तुम्हाला प्रशासनाकडून मदत झालेली नाही, हे कोण उभारतं? प्रशासनाची हे फक्त आझाद मैदानाची जागा ती कोर्टाने आम्हाला निश्चित केलेली, परंतु इथे 5000 लोकांसाठी पावसामध्ये उभं राहावं लागत होतं। आता ते पावसात उभं राहण्याची फजिती पाहून आमच्या मराठा सेवकांच्या पोटामध्ये कळवळ झाली आणि त्यांनी हा मोठा भव्य दिव्य असा पॅन्डल, वॉटरप्रूफ पॅन्डल आम्हाला दिलेला आहे। त्याचं उभारणीचं काम इथं चालतंय। पुढील काही गोष्टी आपल्याला नाना सांगतील। साधारणतः किती लोकांसाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे? किती लोक या मंडपात? आम्हाला 5000 लोकांची परवानगी मिळाली, त्यामुळे 5000च्या आतच लोक येत असतात। बाकी लोक आपापल्या 4000 जे काय 3-4 हजाराची परवानगी त्याप्रमाणेच कोर्टाचे नियम पाळून आणि बाकी सगळे नियम पाळूनच आम्ही इथं हे करायलो। त्याच्यामुळे त्यात काय जास्त आम्ही हे करणार नाही। जे नियोजन चालू आहे ते आपण बघताय सर्व समाज बांधवांच्या सेवेतून आणि लोकांच्या सहभागातून चालू आहे। लोक उत्स्फूर्तपणे मनोजदादाला पाठिंबा द्यायला येत आहेत आणि मुंबईकरांना विनंती थोडं सुविधा आणि आपण ही सुविधा पूर्वी का नाही उभारण्यात? आज 4था दिवस आहे, ही सुविधा पूर्वी का नाही उभारण्यात आली? काय अडचणी होत्या? कोर्टाच्या परवानगीचा विषय होता, त्यामुळे झालं नाही। होईल आता, हळूहळू होत आहेत, परवानग्या होत आहेत, सगळं नियोजन होतंय। मग मुंबईत पहिल्यांदा एवढ्या संख्येने मराठी आले, त्यामुळे थोडस नियोजन अचानक थोडस वाढवावं लागतं अपेक्षेपेक्षा मदत लागली आपण मदत करा। कालपर्यंत आज दुपारपर्यंत आपले जे शौचालय आझाद मैदान त्यामध्ये पाणी नाही चालू आहे आणि आताच आम्ही अधिकारी BMC चे आलेले त्यांना ते त्यांच्या कामामध्ये ऑफिशियल ऑर्डर मिळाली म्हणून सांगितलं। कारण तुम्ही मनोज दादा जिथे उपोषणाला बसलेले आहेत त्याच्या आजूबाजूला जे शौचालय आहे त्या शौचालयामध्ये एकाही शौचालयामध्ये पाणी नव्हतं। हा मी स्वतः अनुभव घेऊन आलेलो आहे। तर अशा प्रकारे करू नका। तुम्ही कितीही कोंडी केली, फडणवीस साहेब आणि सरकारच्या प्रशासनातील लोकांना सांगतो मी, आपण कितीही कोंडी केली त्या मराठ्यांना लढायची सवय, लढाईच्या वेळेस हे मराठे कशाचीच कदर करत नाहीत। बायका, मुलं, संसार या सर्वाचा त्याग करून इथे आलेले आहेत। त्यामुळे इथे सोय सुविधासाठी नाही आली आणि काही प्रमाणात आमच्या आंदोलनात त्यांनी पोलिसांना सुद्धा भगवे गमजे घालून आंदोलक म्हणून घुसवलेले आहे। असं काही करू नका, कारण आमचे मराठी संस्काराच्या छत्रपतीच्या संस्कार वाढलेले असं कधी करणार नाही। त्यामुळं आपल्याला विनंती आहे की आपण सहकार्याची भूमिका दाखवा। मनोज दादाची तब्येत आता 4था दिवस आहे, पाणी वरचे करणार आहेत असं त्यांनी घोषणा केलेली। त्यामुळं आता इथून पुढे आंदोलक हायपर होऊ शकतात, परंतु आम्ही मनोज दादाच्या माध्यमातून त्यांना कंट्रोल केलेलं आहे। त्यामुळे आपण लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि आम्हाला आमच्या गावाकडे जाण्यासाठी परवानगी द्यावी। एकूणच आपण पाहिलं तर या ठिकाणी घाणीचं साम्राज्य होतं, चिखल होता, पाऊस होत होता आणि या चिखलांमध्येच कुठेतरी मराठा जे आंदोलक आहेत ते उभे राहत होते। परंतु आता हे चित्र बदलताना दिसत आहे। या ठिकाणी 5000 कॅपॅसिटीचा हा मंडप तयार होतोय आणि हा मंडप तयार झाल्यानंतर एक व्यवस्था निर्माण होणार आहे मराठा आंदोलकांसाठी या ठिकाणी बसण्याची आणि उठण्याची। त्यामुळे एक प्रकारे हे आंदोलन आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। सुदेश मिटकर, सरकारनामा, मुंबई। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।